आरोग्य संस्थेचे संपादक अध्यक्ष असून आरोग्य समाजसेवक आणि प्रेरणादायी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. इतर विविधासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून त्यांचे कार्य योगेश पुराणिक सर हे मानसशास्त्र विषयातील अनुभवी प्राध्यापक आहेत. त्यांनी मानसशास्त्र विषयातील डॉक्टर विशाल युवराज गुरव सर हे विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून आरोग्य समाजसेवा आणि प्रेरणादायी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. स्वागत करीत आहे. स्वागत नसेल तर हा तर आहे जिव्हाळा. स्वागत नसेल तर हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने ही आपली लाईन आहे आणि इथे आपल्याला थांबायचं. मी एकदा एका मुलाला सहजच विचारलं, 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. मी म्हणलं 100 मीटर पळशील का? त्याने मला पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? मग मी म्हणलं खेळ खेळत आहेस का? तो म्हणला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, बॅटबॉल खेळतो. मी म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतोस, मग दिवसभर काय मैदानावर असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता काय झालंय, एकतर म्हणून आपल्याला प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारला की आपण सरळ त्यांना मोबाईल दाखवतो, गुगल म्हणून. पण पूर्वीच्या काळी माणसं म्हणायची तो सोन्याचा चमचा थोडा घेऊन जन्माला आला. आता म्हणतात तो हातात मोबाईल घेऊन जन्माला आला. परिणामच बदलते सगळे. प्रत्येकाचे बदलत असतात. थोडीशी स्मरणशक्ती ठेवावी. आजची परिस्थिती उदाहरणार्थ नाही. तुम्हाला जर जग जिंकायचं असेल ना, तर जिंकून द्यायची धमक ही फक्त तुमच्यात आहे. ती दुसऱ्या कोणाच्यातही नाही. आणि सुद्धा सर्वात मोठी वस्तू तिथे आहे. खूप दिवसानंतर ह्या गोष्टी ऐकायला भेटल्या. जर तुमच्यापैकी किंवा ज्या आपल्या आजूबाजूला अशा महिला आहेत, लेडीज आहेत, ज्यांना कुठेतरी असं वाटतं की मी एक्स्ट्रा काहीतरी काम करू शकते का, ओके, त्या लेडीज जर फक्त 5 मिनिटं मॅच जर भेटल्या, त्यांच्याशी त्यांनी जर थोडंसं फक्त बोलणं केलं की मी आपले सुवर्णमित्र दोघेच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता हा समूह मी कार्यक्रम पाहिला या ठिकाणी. आणि त्यातून लक्षात आले की सोनालीताईची तुमच्यासाठी धडपड चालू आहे की आपल्या विभागामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना खरंच आपलं सक्षम बनवायचं आणि पुढे घेऊन जायचं. पुढे घेऊन जात असताना आपल्याला फक्त शिक्षण देऊन चालणार आहे का? नाही, शिक्षणाबरोबर आपल्याला काही स्किल, आपल्याला काहीतरी कौशल्य आले पाहिजे. आपल्या कौशल्य शिकायसाठी त्याला मोठे मोठे फीस भरावे लागतात. त्यासाठी पुण्याला जावं लागेल.